हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। भव्य प्रवेश सोहळा झाला, निवडणुका सुरू झाल्या, अवघे 2 दिवस शिल्लक आहे. आतापर्यंत युतीच्या बाबतीत सगळे उमेदवार संभ्रमात आहेत, काय सांगा? नमस्कार. युतीच्या बाबतीमध्ये संभ्रमात राहण्याचा विषय स्वाभाविक आहे, परंतु युतीच्या बाबतीमध्ये माझी भूमिका युती करायची नाही अशीच राहिलेली आहे. ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सगळ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सन्माननीय निवडणूक प्रभारी प्रमुख सन्माननीय राहुलजी आयर साहेब आलेले होते. त्यावेळेला त्या ठिकाणी मी माझी भूमिका ठेवलेली आहे. त्या ठिकाणी युतीच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवली की युती नाही झाली पाहिजे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते. प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी 5-5, 6-6 वर्ष, 10-10 वर्षापासून काम करून ठेवलेलं आहे आणि युती झाली तर काहींना न्याय मिळेल, काहींवर अन्याय होईल आणि या भावनेतून मी युतीला त्या ठिकाणी माझा नकारात्मक भूमिका ठेवली. आणि जरी अट्टहास असेल, युती करायची असेल तर ती सन्मानात झाली पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये अर्धे उमेदवार मिळाले पाहिजे आणि नुकत्याच आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या संपन्न झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्याची सहानुभूती घेऊन त्यांनी 2-3 जागा एक्स्ट्रा दिल्या पाहिजे अशी मी भूमिका त्या ठिकाणी ठेवली होती. पण युतीच्या बाबतीमध्ये माझा विरोध होता, कारण युती केल्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही, पक्षवाढीला बळ मिळणार नाही, ही त्याच्यामागची भावना माझी होती. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काही नगरपालिकांमध्ये सगळीकडे युती झाली नाही, काही ठिकाणी सरळ मैत्रीपूर्ण निवडणुका समोरासमोर लढली, तशीच मालेगावमध्ये निवडणूक ही समोरासमोर लढावी अशी भावना त्या ठिकाणी ठेवली. त्याच बाबतीमध्ये 25 तारखेला नाशिकला आम्हाला पक्षश्रेष्ठींकडे बोलवण्यात आलं. 25 तारखेच्याच दिवशी मी देवा पाटलांच्या घरी आम्ही दादा जाधव असतील, निलेश कचरे असतील आणि देवा पाटील असतील यांनाही मी त्या ठिकाणी सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते वार्डामध्ये फिरायला लागलेले आहेत आणि सन्मान्य सुनीलजी गायकवाड आहेत, सन्मान्य आदवईजी आहेत, सगळ्यांचा युतीला विरोध आहे. तुम्ही युतीचा अट्टहास धरू नका. इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलं वातावरण होतं. 256 फॉर्म गेलेले आहेत. जनतेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये अतिशय उत्साहाची भावना होती आणि असं असताना या युतीमुळे संभ्रम होतो आहे, निरुत्साह निर्माण होतो उमेदवारांमध्येही जनतेमध्येही. तर तुम्ही आज बाईट देऊन टाका 25 तारखेच्या दिवशी देवा पाटलांच्या घरी की युतीच्या बाबतीमध्ये कोणीही संभ्रम घेऊ नये. भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार चालू ठेवावा असं मी नम्रपणाने दादा जाधव साहेबांना, निलेशजी कचरेंना आणि देवा भाऊ पाटलांना, शहर प्रमुखांना सांगितलं. पण हरकत नाही, त्याच दिवशी नाशिकला बोलवलं. नाशिकलाही पक्षश्रेष्ठी आदरणीय गिरीशजी महाजन साहेबांच्या समोर मी माझी भूमिका ठेवली आणि तीच भूमिकेशी सहमत सन्मान्य सुनीलजी गायकवाड, आदवईजी हिरे आणि बऱ्याच जणांनी की युती करू नका, समोरचे प्रचाराला लागून केलेले आहेत, ते तुमची फसवणूक करतील आणि नांदगावसारखी पुनरावृत्ती होईल अशी भावना आदवई हिरे आणि सन्मान्य सुनील गायकवाड सगळ्यांनी ठेवली. पण अद्यापही युतीचा अट्टहास चाललेला आहे आणि मी आदरणीय पक्षश्रेष्ठी गिरीशजी महाजन साहेबांच्या समोर माझी भावना ठेवून दिली की माझं मत युती होत असेल तर मी त्या स्टेजवर जाणार नाही. माझी तटस्थची भूमिका राहील आणि त्या दिवसापासून 25 पासून मी त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून मी लांब आहे आणि मी अद्यापही युतीचा स्टेटा सुटलेला नाही. हे सगळे शिंदे गटाकडे चक्रा मारत आहेत आणि युती होत नाही. त्याचं नुकसान ह्या 3-4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात होत गेलं. काही चांगले उमेदवार थांबून गेले, काही चांगले उमेदवार आघाडीकडे निघून गेले आणि अशा पद्धतीने आज हा शेवटचा दिवस आहे. सगळ्या चांगल्या वातावरणाला गालबोट लागलेला आहे असं माझं मत आहे. नाही तर जनतेमध्ये प्रचंड उत्साह होता. आता तुमच्यासोबत सुनील गायकवाड असतील, आदवई हिरे असतील, आता भाजपाच्या युतीला तुमचा विरोध असेल, मग पुढे आघाडी तयार नाही. भाजपला विरोध नाही. पक्षश्रेष्ठींची भूमिका त्याच्यामध्ये नवा पैशाची चुकी नाही. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही युती करायची का नाही करायची, स्थानिक लेवलला निर्णय घ्यायचा, याच्यामध्ये पक्षश्रेष्ठींचा अजिबात दोष नाही. तालुक्यामध्ये, नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये स्थानिक जे पदाधिकारी त्यांनी निर्णय घ्यायचा हे स्पष्टपणाने राहुल आहेर आणि सन्मान्य गिरीशजी महाजन साहेबांनी सगळ्यांच्या उपस्थितीत सांगितलं. आणि अशी सगळी वस्तुस्थिती असताना पदाधिकारी भावांचा युतीचा अट्टहास चाललेला आहे आणि त्याच्यामुळे हे नुकसान होणार आहे. जी नांदगावला झाली त्याचीच पुनरावृत्ती मालेगावला होईल असं सगळं चित्र आहे.
आणि म्हणून मी तटस्थची भूमिका घेतली. आज शेवटचा दिवस आला आणि जे चांगले उमेदवार होते निवडून येण्याचे ते सगळे लांबून गेलेत, कोणी थांबून गेलेत, कोणी महाआघाडीचा राष्ट्रवादीचा हात धरून घेतला. अशी सगळी परिस्थिती आजही तो तिला सुटलेला नाही आहे आणि शेवटचा दिवस होऊन लागलेला आहे. ही मोठी युतीमध्ये दिल्ली झाली तर मंत्री भुसेंची पॅनल आणि भाजपाची पॅनलची सगळे मंत्री भुसेंच्या समोर आपण विरोधात उभं होता, आपण याच्या प्रचारात सहभागी होणार. मी त्याचमुळे तटस्थ राहण्याची भूमिका मी आदरणीय गिरीशजी महाजन साहेब आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगून दिलेली आहे आणि तीच भूमिका सुनीलजी गायकवाडांनी आणि अद्वै हिरेंनी सांगितलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 आणि 8 जागां 5 जागां 6 जागांसाठी तुम्ही युतीचा अट्टाहास धरता आहे, हे एकदम चुकीचं आहे. याच वेळेला सन्माननीय सुनील गायकवाड हे जिल्हाध्यक्ष असताना आणि सोबत निलेश कचवे, देवा पाटील हीच भारतीय जनता पार्टीची टीम होती, तेव्हा 9 जागा आलेल्या होत्या. आता तर थोडंसं पक्षाच्या बाबतीमध्ये चांगलं वातावरण आहे, पक्षाच्या योजना चांगल्या आहेत जनकल्याणकारी. पुन्हा अद्वै हिरे आलेले आहेत, सुनील गायकवाड क्रियाशील झालेले आहेत, माझ्यासारखे सहकारी आलेले आहेत. तर समोरासमोर निवडणूक लढवायला पाहिजे होती ही माझी भावना गेल्या 10-12 दिवसापासून आहे. पण आता बी त्यांच्या वाटाघाटी या युतीसाठीच अट्टाहास चाललेला आहे. म्हणून मी त्या कुठल्याही स्टेजवर राहणार नाही, मी लांब राहणार आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना लांबून का होईना मदत करणार आहे. आणि जनतेलाही सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या योजना बघता, पक्षाचं कामकाज बघता, पक्षाचा परफॉर्मन्स बघता आणि नेते बघता, केंद्रातले मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीशजी महाजन साहेब असतील, हे सगळं कामकाज बघता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या हेच मी सांगेल. आणि लांबूनही मी त्यांनाच मदत करेन. मी गजवे सरांना आणि देवा भाऊंना सांगून आलेलो होतो, दादा जाधवांना, की तुम्ही युतीचा अट्टाहास धरू नका. त्यांचं गेल्या 6-10 15 दिवसापासून तेच चाललेलं आहे. म्हणून जो वातावरण होतं त्या वातावरणाला गालबोट लागलेला आहे आणि मी तटस्थची भूमिका ठेवलेली आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.